नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये संपूर्ण काळ देशाची सेवा केली. आता जी काही कसर राहिली आहे ती आम्ही याखेपेस भरून काढू. या काळात सगळे दिवस आम्ही मोदींसोबत राहू, असा ठाम निर्धार संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी बोलून दाखवला. नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड झाल्यानंतर एनडीएच्या घटक पक्षांची आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक झाली. नितीश कुमार यांनी आपल्या खास बिहारी लहेजात केलेल्या भाषणात आपण या सरकारच्या संपूर्ण कार्यकाळात सोबत राहू असे आश्वासन दिले. आमचा पक्ष एनडीएचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांच्या निवडीला समर्थन देत आहे. मोदी पंतप्रधान आहेत आणि पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. गेल्या 10 वर्षात मोदींनी संपूर्ण काळ देशाची सेवा केली. आता नव्या कार्यकाळात मोदीजी प्रत्येक राज्याचं जे काही काम उरलं आहे ते पूर्ण करतील. आमचा मोदींना जाहीरपणे पाठिंबा आहे. आम्ही सर्व दिवस मोदींसोबत राहू. मोदी जे सांगतील तसेच होईल, असे उद्गार नितीश कुमार यांनी काढले. सिंधुदुर्गातील आंबोली घाटात धबधब्याच्या परिसरात भला मोठा दगड रस्त्यावर कोसळून बाजूला असलेल्या संरक्षक भिंतीकडे जाऊन स्थिरावला आहे. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. हा भला मोठा दगड रस्त्यावर कोसळल्यामुळे रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे रस्ता धोकादायक बनला आहे. सध्या येथील वाहतूक सुरळीत सुरू आहे. या रस्त्यावरून जाणारे पर्यटक दगड पाहण्यासाठी गर्दी करत असल्याचे चित्र आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर अशा प्रकारे दगड कोसळून रस्त्यावर मोठ्या भेगा पडल्यामुळे रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. त्यामुळे वाहन चालक व वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सौंदत्ती व यल्लमा डोंगर परिसरात ढगफुटी सदृश्य अवकाळी पावसाने तडाखा दिला. गुरुवारी रात्री 8च्या सुमारास 2 तासाहून अधिक काळ झालेल्या पावसाने शहरासह भागाची दैना उडाली. सौंदत्तीहून यल्लमा डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्याने संपर्क तुटला आहे. पावसामुळे शहरातील सर्वच रस्त्यांचे तळे झाले आहे. तर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या यल्लमा डोंगरात पाणी शिरल्याने भाविकांची एकच तारांबळ उडाली. पावसाचा सौंदत्ती शहर व भागातील खरीपाच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे सौंदत्ती शहरातील नाले, गावागावातील ओढ्यांना पूर आला आहे. त्यांनाही ओढ्याचे स्वरूप आल्याने काही काळ जनजीवन स्तब्ध झाले आहे. पाण्याच्या वेगाने काही ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळे पिके वाहून गेली, तर झाडे भुईसपाट झाल्याने परिणामी शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. अतिवृष्टीमुळे यल्लमा मंदिरात बऱ्याच वर्षानंतर मंदिरात पाणी शिरल्याने भाविक व नागरिकांची तारंबळ उडाली. तातडीच्या दुरुस्तीच्या कामामुळे रविवार दिनांक 9 जून 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत बेळगाव शहरातील वीज पुरवठा खंडित केला जाणार असल्याचे हेस्कॉमने कळवले आहे. येत्या रविवारी टिळकवाडी, हिंदवाडी, जक्कीनहुंडा, स्वामी विवेकानंद कॉलनी, पाटील गल्ली व शहर, कॅन्टॉनमेंट, मारुती गल्ली, नानावाडी, शहापूर व कपिलेश्वर येथील फीडरसह वडगाव येथील सर्व फीडर्सचा विद्युत पुरवठा सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत खंडित केला जाणार आहे. याची नोंद घेऊन नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन हेस्कॉमच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे. विश्वभारती कला क्रीडा फाउंडेशन बेळगाव या क्रीडा मंडळातर्फे देशातील सर्वात तरुण खासदार कुमारी प्रियांका जारकीहोळी यांचे लोकसभेवर निवडून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन सोहळा गोकाक येथे प्रत्यक्ष भेट घेऊन शाल, श्रीफळ व गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले गेले. सर्व पदाधिकाऱ्यांनी व विश्वभारती कला क्रीडा फाउंडेशननी त्यांच्या पुढील लोकसभेच्या वाटचालीसाठी भरीव कामगिरीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला
उजगाव मळेकरणी देवस्थानमध्ये ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी घेतलेल्या पशुहत्या बंदीच्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत असून यात्रा काळात उजगाव ग्रामस्थांना कोणकोणत्या समस्यांना कसे तोंड द्यावे लागत होते हे ये-जा करणाऱ्या सर्व भाविक भक्तांना कळावे यासाठी यावर तयार केलेल्या विशेष फलकाचे अनावरण ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या उपस्थितीत शुक्रवार दिनांक 7 जून रोजी मळेकरणी देवीच्या अमराईकडे जाणाऱ्या प्रवेशद्वारामध्ये सदर फलक लावून करण्यात आले आणि सदर परिस्थितीवर प्रकाश टाकण्यात आला आहे। भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे बोईंग स्टार लायनर अंतराळ यानाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचले आहेत। 59 वर्षीय सुनीता एका नव्या चालक दलाच्या अंतराळ यानाचे संचालन आणि परीक्षण करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत। सुनीता विल्यम्स आता तिसऱ्यांदा अंतराळात पोहोचल्या आहेत। आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचल्यावर नृत्य करत त्यांनी आनंद व्यक्त केला आहे। बेळगाव चोरला गोवा मार्गावर वाढलेल्या झाडांच्या फांद्या आणि झुडपामुळे वाहनांचा प्रवास धोकादायक बनला होता। वाढलेल्या झुडपामुळे समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने अनेक वेळा अपघात घडत असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूची कुंपणे काढून रस्ता प्रवासासाठी सुलभ करणे गरजेचे होते। याबाबत तरुण भारत मधून 2 दिवसापूर्वी सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते। या वृत्ताची दखल वनाधिकारी सुनीता निंबर्गी यांनी घेत आपल्या कर्मचाऱ्यांना रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या झुडपे व फांद्या छाटणी करून रस्ता वाहतुकीस सुलभ करावा असे आदेश दिले होते। त्या दृष्टीने चोरला रस्त्यावरील झुडपे हटवण्याचे काम हाती घेण्यात आल्याने नागरिकातून आणि प्रवाशातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। संकेश्वर शहरातील प्रमुख वर्दळीचे ठिकाण असणारे सुभाष रोड सध्या वाहतुकीच्या कोंडीने चर्चेचा विषय ठरला आहे। विक्रेत्यांनी अद्यापही कोणताच तोडगा काढला नसल्याने प्रवासी, नागरिक व ग्राहकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे। नगर परिषदेने या समस्येकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असून या मार्गाचा धनी कोण असा संतप्त सवाल उपस्थित झाला आहे। यंदा वळीव पावसाच्या समाधानकारक हजेरीने बळीराजा सुखावला आहे। जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या। या पिकांची प्रगती पाहण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख कृषी अधिकाऱ्यांनी यमकनमर्डी येथे शेत जमिनींना भेट देऊन पाहणी केली। तसेच समाधान व्यक्त करताना यंदा पावसाचे प्रमाण उत्तम आहे, त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घेऊन विविध प्रकारची पिके घ्यावीत असे आवाहन जिल्ह्याचे वरिष्ठ कृषी अधिकारी शिवनगौडा पाटील यांनी केले आहे। कोगनोळे आणि परिसरात गुरुवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला आहे। सुमारे तासभर पडलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते। त्यामुळे अनेक दिवसांपासून मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीने भाजप आणि काँग्रेसला वेगवेगळे धडे दिले। यामध्ये निपाणी मतदारसंघात भाजपला अति आत्मविश्वास नुकसानकारक असतो हा धडा मिळाला, तर झालेल्या चुका ओळखून त्यात सुधारणा केली तर यश नक्की मिळते हा अनुभव काँग्रेसने घेतला। निपाणी मतदारसंघाने काँग्रेस उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांना सर्वाधिक 29,122 इतके मताधिक्य दिले। या मतदारसंघातील बहुतांशी मोठ्या गावांनी काँग्रेसलाच साथ दिली। केवळ गळतगा येथे भाजपला 53 इतके मताधिक्य मिळाले। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या महामेळाव्यामुळे 2 भाषिकांमध्ये तेढ निर्माण झाली म्हणून टिळकवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। त्या खटल्याची सुनावणी शुक्रवारी होती। या खटल्यामध्ये असलेले सर्व कार्यकर्ते उपस्थित होते, मात्र न्यायालयाने पुन्हा हा खटला पुढे ढकलला असून 15 जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली।
त्यानंतर महापौर उपमहापौर यांचे नामफलक काढून ठेवण्यात आले। याचबरोबर त्यांच्या कक्षाला कुलूप देखील लावण्यात आले होते। वाहनेही जमा करून घेण्यात आली होती। मात्र गुरुवारी सायंकाळी आचारसंहिता संपली असून शुक्रवारपासून महापौर व उपमहापौर यांना वाहने देण्यात आली। तसेच त्यांच्या कक्षासमोरही नामफलक लावण्यात आले। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।